खमंग, कुरकुरीत पण त्याचबरोबर अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होणारी मटार कटलेट आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहेत. चला तर मग सुरू करूया. आता मटार कटलेट बनवण्यासाठी आपण इथं पाव कप पोहे घेतलेले आहेत. हे पोहे जे आहेत आपले रोजच्या वापरातील जे कांदे पोहे बनवतो ते पोहे वापरलेले आहेत. आता हे पोहे जे आहेत ते मंद आचेवर आपण 2 ते 3 मिनटं छान असे भाजून घेणार आहोत. फक्त याचा रंग जो आहे तो बदलू न देता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजून घेतले त्यानंतर पाववाटी इथं आपण फुटाणे डाळ घेतलेली आहे. तीसुद्धा मंद आचेवर 2 ते 3 मिनटं छान अशी भाजून घ्यायची आहे. मंद आचेवर भाजल्यामुळं कटलेला छान अशी चव येणार आहे. आता हे भाजून थंड करून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून हे छान वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी 1 वाटी हिरवा मटार घेतलेला आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. त्याचबरोबर इथं 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि इथं कोथिंबीरीची देठं घेतलेली आहेत ज्याच्यामुळे कटलेटला छान अशी चव येईल. त्यानंतर हे मिक्सरला छान जाडसर असं वाटून घेतलं आणि आपली पोह्याची आणि भरड होती त्यामध्ये हे वाटण टाकून घेतलं आणि त्याचबरोबर यामध्ये एक उकडलेला बटाटा जो आहे तो टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. त्याचबरोबर 1 टीस्पून हिंग टाकूया. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घेऊया. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकूया. आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा पिठाचा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. आता जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर न मळता मध्यमसर आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आणि हाताच्या साहाय्याने हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही आकारामध्ये बनवू शकता. हार्ट शेप म्हणा किंवा गोल असे आपण इथं बनवून घेतलेले आहेत. आता हे कटलेट जे आहे ते आपण बनवून घेऊया. आता बाकीचे सुद्धा एक एक करून आता सर्व कटलेट आपण इथं तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथं कढईमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. कमी तेलामध्ये आपण ही कटलेट जे आहेत ती जी आहेत तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता एक एक करून सर्व कटलेट आपण यामध्ये ठेवून देऊया आणि छान खरपूस होईपर्यंत आता ही भाजून घेऊया तेलामध्ये. आता उलटपालट करूया. दोन्ही साईडून छान अशी ही कटलेट जी आहेत ती आपल्याला भाजून घ्यायची आहेत. परत एकदा दोन्ही बाजूने उलटपालट करून छान अशी ही भाजून घेतलेली आहे. आता ही कटलेट आपली तयार झालेली आहेत. आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त अशी ताज्या हिरव्या मटाराची कटलेट आपली बनवून तयार झालेली आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.